घराघरातील आपुलकीचे जिव्हाळा सौजन्याचे मनामनातील स्थान असावे घरकुल आपले छान. पंख असावे विश्वासाचे भान असावे कर्तव्याचे कर्तृत्वाची शान असावे घरकुल आपले छान. घरकुल आपले छान असावे घरकुल आपले छान असावे घरकुल आपले छान घरकुल आपले छान. नमस्कार, मी सुरेश लाड. असावे घरकुल आपले छान या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आजचा जो विषय आहे तो मागच्या भागाचाच पुढचा आपण उत्तरार्ध असं म्हणूया. कारण मागच्या भागात जो प्रश्न होता की परप्रांतीय महाराष्ट्र सोडून त्यांच्या गावी चालले आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रीयन तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे असं आपल्याला वाटतंय का? खरंच ही सुवर्णसंधी आहे. बघा, काल होती, आज आहे, उद्या सुद्धा असणार. संधी कधीही जात नाही, संधी कायम आपल्या समोर असते. त्याचा आपण वापर कसा करतो याच्यावर आपलं भविष्य अवलंबून असतं. आणि माझं म्हणणं असं आहे की हे फक्त तरुणांसाठीच नाही आहे, सर्व वयातल्या प्रत्येक माणसासाठी हे आहे की ज्याची स्वप्न आहेत, ज्या माणसाकडे स्वप्न आहेत अशा प्रत्येक माणसासाठी ही सुवर्ण संधी आहे. काही लोकांच्या कंपन्या बंद झाल्या आहेत, VRS घेतली गेली आहे. आपण म्हणतो कंपन्या बंद झाल्या, VRS घेतली, त्याच्यामुळं कामगार संपला नाही. त्यामुळं कामगार संपला नाही. जे फक्त 8 तास काम करायचे, कंपनीने घर, याच्या पलीकडे दुसरं आयुष्य नव्हतं, अशी माणसं संपली. पण जे माणसं क्रिएटिव्ह होते, ज्यांना स्वतःची स्वप्न होती, स्वतःची ध्येय होती, अशा माणसांनी भरारी घेतली आणि आज VRS घेतलेल्या, कंपनी बंद पडलेली कित्येक उदाहरणं माझ्यासमोर आहेत की जे आज प्रचंड यशस्वी उद्योगपती झाले आहेत, जे आज करोडोपती झाले आहेत. पण स्वतःची स्वप्न जागृत आहेत तरच. मी असाच नवी मुंबईमध्ये ठाणा बेलापूर बेल्डला भारत बिजली लिमिटेड या कंपनीमधून 2002ला मी VRS घेतली. आणि त्यावेळेस VRS घेताना आमचे जे साहेब होते, वरिष्ठ अधिकारी होते, त्याला मी भेटायला गेलो होतो. ते मला म्हणाले की लाड, जोपर्यंत इथं आहात ना तोपर्यंत तुम्हाला त्याची किंमत समजणार नाही. इथून बाहेर पडलात की तुमची किंमत 5,000ची सुद्धा नसेल. आता असं म्हटल्यानंतर मी पेटून उठलो. एवढा प्रचंड राग आला की मी पेटून उठलो. मी उठून उभा राहिलो आणि त्याला म्हणालो की साहेब, मी इथून जो बाहेर पडतो आहे हे महिन्याला 5,000 कमवायला बाहेर पडत नाही आहे, दिवसाला 5,000 कमवायला बाहेर पडतो आहे. एक लक्षात ठेवा मित्र, रागाचा वापर तुम्ही ईर्ष्येमध्ये करा. कधी कधी राग सुद्धा तुम्हाला यशस्वी करतो, पण जेव्हा त्याला तुम्ही ईर्ष्येमध्ये परावर्तित करता. आणि त्यामुळे मी तिथून पेटून उठलो आणि प्रचंड परिश्रम करायला सुरुवात केली. आणि त्याच गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे. आज बऱ्याचशा कॉलेजेसना माझी व्याख्यानं चालतात. यश फक्त 4 पावलांवर. मी 2 ते 2.5 तास कॉलेजच्या जे लास्ट इयरचे स्टुडंट असतात की ज्यांना समोर यश दिसतंय, आता त्यांना बाहेर पडल्यानंतर यश हवं आहे, अशा मुलांसाठी मी ते सेमिनार करतो. त्या 2 ते 2.5 तासातला अतिशय मोजका भाग मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे पहिली गोष्ट डोळ्यासमोर ठेवायची आणि ती म्हणजे तुम्हाला यश हवं असेल तर पहिली पायरी इच्छाशक्ती. जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्ही काहीही करू शकता, काहीही.
त्यामुळं इच्छाशक्ती खूप महत्त्वाची. आणि इच्छाशक्ती कुठून येते? तुमच्या मनातून येते. आणि तुमचं मन हे जर तुमचं सतत सकारात्मक 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 विचार करत असेल, चांगला विचार करत असेल, तर तुम्ही 100% यशस्वी होता. आणि त्यामुळे इच्छाशक्ती ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि या मनाबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर यापूर्वी माझे ही जे संपूर्ण भाग चालू आहे त्याच्यातले 7, 8 आणि 9 हे जे भाग आहेत असावे घरकुल आपले छानचे, ते आपण अवश्य परत पहा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे मुद्दे पूर्णपणे समजतील. कारण मन हे अथांग सागरासारखं आहे. त्यामुळं मनाचा ज्याला थांगपत्ता लागला, ज्याला समजलं, तो आयुष्यात काहीही करू शकतो. तुम्ही स्वप्नाला ध्येयामध्ये परावर्तित करा. स्वप्न जी मनातून आपण नेहमी जागृत करतो, ही स्वप्न कुठली स्वप्न? रात्री झोपून बघितलेली नाही. झोपेत बघितलेली स्वप्न कधीच पुरी होत नाहीत, पण जागेपणे बघितलेली स्वप्न 100% पुरी होतात. कारण जागेपणे बघितलेली स्वप्न ही माणसांची ध्येय असतात आणि ध्येय माणसांची पुरी होतात. त्यामुळे कृपया तुमच्या स्वप्नांना आजपासूनच, आत्तापासून ध्येयामध्ये परावर्तित करा. कारण जी माणसं ध्येय डोळ्यासमोर ठेवतात ही 100% सक्सेस होतातच. आणि याच्यासाठी एक अतिशय सोपी गोष्टही तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला आवडतो तोच करा. तुमच्या छंदाला जर तुम्ही बिझनेस केला तर 100% यश मिळतं. तुम्हाला काय आवडतं ते बघा. कारण कित्येक लोक, मी आता ट्रेनिंग्स ज्यावेळेस कंपन्यांना घेतो, कित्येक लोक रिटायरमेंटला आले आहेत आणि तरीही त्यांना समजत नाही की माझं स्वप्न काय होतं. आज रिटायर झाल्यानंतर म्हणतात, अरे मी आयुष्यात कशासाठी सगळं काम केलं, माझं सगळं करायचं राहून गेलं यार. कारण त्यांना स्वतःचं स्वप्न, स्वतःची ध्येय ही समजतच नाहीत. आणि आयुष्य आपण दुसरं कोणीतरी सांगतं तसं आपण आयुष्य जगतो आणि शेवटी लक्षात येतं, अरे माझी स्वप्न तशीच बाकी राहिलेली आहेत. त्यामुळे कृपया तुमच्या छंदाला, तुमच्या स्वप्नाला व्यवसाय करा हो. बघा हो, 100% तुम्हाला यश मिळतं. सचिन तेंडुलकर बघा हो, त्याचा छंद ज्या माणसानं सकाळी, अगदी लहान मुलगा होता तेव्हापासून सकाळी 5 वाजता उठून तो जर खेळायला जायचा, 10-10, 12-12 तास जरी त्याने प्रॅक्टिस केली तरी तो कधी थकलेला नव्हता. का? तर ज्यावेळेस तुम्ही छंद जोपासता, तुमच्या मनासारख्या गोष्टी करता, तुम्हाला कधीही थकवा येत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी करा, छान छान चांगल्या गोष्टी करा. बघा हो, तुम्ही स्वतःला फ्रेश तुम्हाला जाणवतं. आणि ही स्वप्न ही इतरांना सांगायला शिका. तुमची जी स्वप्न आहे, तुम्हाला जे करावं असं वाटतंय ते लोकांना सांगा. का? लोक हसतील भले बेहतर. पण आपण जे स्वप्न सांगतो त्यावेळेस आपण त्याच्या ठाम जवळ जातो. आपण त्या रागाला ईर्ष्या निर्माण करतो. म्हणून स्वप्न लोकांना सांगा. मी VRS घेतल्यानंतर पहिली एक गोष्ट केली होती आणि ती म्हणजे माझ्या घरामध्ये, हॉलमध्येच एक इंडिगो गाडीचा फोटो लावला होता. इंडिगो गाडीचा फोटो लावला. मला प्रत्येकजण ज्यावेळेस यायचा, सायकलवर फिरणारा माणूस, त्यावेळेस खाकी डगला घालून काम करणारा, सायकलवर फिरणारा माणूस, ज्यावेळेस इंडिगो गाडीचा फोटो लावला तर मला सगळं, हे काय? म्हटलं माझी गाडी आहे. हसायचे गालातल्या गालात. कधी येणार आहे? म्हटलं 3 वर्षात येईल. तुम्हाला सांगतो, ते मनातल्या मनात कुत्सितपणाही हसत असतील, पण माझ्या मनामध्ये ते तेवढंच रुजत होतं की नाही, आपल्याला 3 वर्षात आपली गाडी आणायची.
3 वर्षात शक्य नाही झालं, पण 4 वर्षात माझी इंडिगो गाडी आली. लक्षात घ्या, तुम्ही स्वप्न जगायला शिका, जागेपणी जगायला शिका. बघा हो, तुम्हाला यश मिळतंच. त्याच्यामुळं पहिली पायरी लक्षात आली, इच्छाशक्ती. ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ आहे ते काहीही करू शकतात, काहीही. दुसरी पायरी, तुम्हाला खरंच यशस्वी व्हायचं आहे तर चांगल्या लोकांचं, यशस्वी लोकांचं अनुकरण करा. बघा हो, तुम्ही ज्या चांगल्या लोकांचं, यशस्वी लोकांचं अनुकरण करता त्यावेळेस तुम्ही प्रगती पथावर जाता. तुम्हाला समजा जर गाडी घ्यायची आहे तर कुणाचं अनुकरण करायचं? ज्याने गाडी घेतली आहे. तुम्हाला घर घ्यायचं आहे तर कुणाचं अनुकरण करायचं? की ज्याने घर घेतलं आहे. पण तुम्ही एखादा माणूस जो भाड्याने राहतो, तुमचा मित्र, त्याला जर तुम्ही विचारलं, नाही मी आज मुंबईमध्ये, माझ्या डोक्यामध्ये असं आहे की मुंबईमध्ये मला एक टावरमध्ये फ्लॅट घ्यायचा आहे, तो तुम्हाला म्हणेल या पगारात मुंबईत तू ब्लॉक घेतो. खेकड्याची अवलाद मागून तंगडी खेचत असते. माझा ब्लॉक झाला नाही याचा सुद्धा होता कामाला. त्यामुळं तुम्हाला जर खरंच यशस्वी व्हायचं आहे तर तुम्ही यशस्वी लोकांचा सल्ला घ्या. तुम्हाला जर उद्योजक व्हायचं आहे तर चांगल्या यशस्वी उद्योजकांचा सल्ला घ्या. बघा हो, ते तुम्हाला प्रॉपर वे सांगतील की तुम्ही काय करायला हवं. तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे तर काय काय गोष्टींचा विचार करायला हवा. तुम्हाला जर स्वतःची जागा निर्माण कशी करायला हवी, सध्या भाड्याने कशी घ्यायची, आपण कशा पद्धतीनं लोन घ्यावं, कशा पद्धतीनं आपण बिझनेस स्थापन करावं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बारकाईनं ते सांगतील. का? कारण त्यांनी ते खड्डे सोसलेले आहेत. त्यामुळे कृपया तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर तुम्ही चांगल्या लोकांचं, यशस्वी लोकांचं अनुकरण करा. आणि तिसरी पायरी, 99 days इज द टार्गेट. जवळपास 3 वर्ष सातत्यपूर्ण एकाच टार्गेटवर तुम्ही मनापासून अभ्यासपूर्वक, परिश्रमपूर्वक काम करा. तुम्हाला 100% यश मिळणारच. आम्ही काय करतो की एखादा बिझनेस आम्ही 6 महिने करतो आणि 6 महिन्यानंतर आम्ही म्हणतो छा, त्याच्यात काय मजा नाही. मग आम्ही परत दुसरा बिझनेस चालू करतो. बघा, तुम्ही विहीर खोदताय, त्या विहिरीत 50 फूट तुम्ही विहीर खोदली, पुढच्या 10 फुटावर पाणी आहे हो, पण नाही. कुणीतरी सांगतं दुसऱ्या ठिकाणी इथं चांगलं पाणी लागेल, आम्ही परत दुसऱ्या ठिकाणी विहीर खोदतो. काय होतं? पाणी शेवटपर्यंत लागत नाही. 3 वर्ष सातत्यपूर्ण काम करा. भले पहिल्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला यश येणार नाही, त्यावेळेस स्वतःचं अवलोकन करा. कारण आपल्या यशामध्ये आणि अपयशामध्ये आपणच कारणीभूत असतो. मग ज्या वेळेस मला अपयश आलं, ते का आलं त्याची कारणं शोधा. हे पुन्हा होता कामा नये. ज्या गोष्टी मी 6 महिन्यात चुका केल्यात, ह्या चुका माझ्या पुन्हा होता कामा नयेत याची दक्षता घ्या. बघा हो, पुढं तुम्हाला त्याच्यातून प्लस पॉईंट मिळत जातील. पण सातत्यपूर्ण, परिश्रमपूर्वक तुम्ही अभ्यासपूर्वक काम करा. नुसतं दगडावर डोकं आपटायचं नाही. आणि याच्यामध्ये तुम्हाला सहनशीलता वाढवायला लागते. कारण 3 वर्ष सहज नाही जात, त्यामुळे 3 वर्षामध्ये तुम्हाला सहनशीलता वाढवायला लागते. काही लोक तुम्हाला निगेटिव्ह बोलतात. तुम्हाला नेहमी यश मिळेल असं नाही. नो म्हणणारी माणसं खूप असतात. त्यामुळे तुम्हाला नो म्हणेल त्याला थँक्यू म्हणा. मी ज्यावेळेस VRS घेऊन बाहेर पडलो त्यावेळेस मी D.Ed. B.Edला मी 5 कॉलेजेसमध्ये स्पेशल लेक्चरर म्हणून जायचो. मला वाटतं माझ्यासारखा हुशार माणूस कोणीच नाही. आणि म्हणून VRS घेतली आणि बाहेर पडलो. त्यावेळेस मी प्रत्येक शाळेमध्ये जायचो आणि त्या मुख्याध्यापकांना म्हणायचो, सर मी D.Ed. B.Edला स्पेशल लेक्चरर, मी बॉडी लँग्वेज व्हॉइस कल्चरवर बोलतो, तर कृपया आपल्या शिक्षकांसाठी काही व्याख्यान ठेवायचं आहे. ते म्हणायचे, नो सॉरी, आमच्याकडे काही व्याख्यान ठेवायचं नाही.
250च्या पुढे शाळा फिरलो आणि फक्त 4 व्याख्यानं मिळाली. या 4 व्याख्यानामध्ये एका व्याख्यानाला नवी मुंबई महापालिकेचे जे शिक्षणाधिकारी होते देसले सर, त्यांना बोलवलं. ते माझ्या व्याख्यानाला आले. त्यांनी फक्त 15 मिनटं शेवटची मला ऐकलं आणि ते माझ्याजवळ आले. मला म्हणाले, सर, या ताकदीनं बोलणारा व्याख्याता आमच्या शिक्षण प्रांतात नाही. मी तुम्हाला 15 मिनटंच ऐकलं, मला तुम्हाला पूर्ण ऐकायचं आहे. तर मी त्यांना म्हटलं, पुढचं व्याख्यान ज्यावेळेस अरेंज होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन, कारण मला कोणी व्याख्यानच देत नव्हतं. ते म्हणाले, आता पुढचं व्याख्यान तुम्ही नाही सांगायचं, आता आम्ही तुम्हाला सांगणार. म्हटलं, म्हणजे आजपासून तुम्ही नवी मुंबई महापालिकेचे टीचिंग ट्रेनर आहात आणि त्याच्यानंतर तुम्ही महापालिकेची घटसंमेलनं केली. आणि ज्यावेळेस ज्या शिक्षकांनी नो म्हणाले होते, पण ते नो म्हणायचे त्यावेळेस सुद्धा मी कधी नर्वस नव्हतो झालो. त्या प्रिन्सिपलला कधीही वाईट नाही बोललो. ते नो म्हणाले की मी उठून उभा राहायचो, सेकंड करायचो, स्माईल करायचो आणि थँक्यू सर म्हणायचो. तो वेडा व्हायचा की काय माणूस आहे, ह्याला नो म्हटलं तर हा सेकंड करतो, हा स्माईल करतो आणि थँक्यू सर म्हणतो. त्याचं कारण एकच, नोचा अर्थ मी बदलला होता. ज्या वेळेस ते नो म्हणायचे आणि मी थँक्यू सर म्हणायचो, मनातल्या मनात म्हणायचो, तू नाही तर तुझा बाप दुसरा. लक्षात घ्या, नो पचवायला शिका. तुम्हाला आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर नो पचवायला शिका. कारण जगातले जेवढे सगळे मोठे लोक झाले आहेत, जी यशस्वी माणसं आहेत, त्यांची चरित्र वाचून बघा. हो, जगातली सगळ्यात अयशस्वी माणसं सगळ्यात जास्त यशस्वी झाली आहेत. त्यामुळे नोचा अर्थ आयुष्यातला बदला. नो म्हणजे नाही म्हणायचं नाही, नो म्हणजे न्यू अपॉर्च्युनिटी. त्यामुळे ही न्यू अपॉर्च्युनिटी शोधा आणि समोरच्यांना थँक्यू म्हणायला शिका. आता शेवटचा मुद्दा आणि तो म्हणजे पॉईंट म्हणजे आत्मविश्वास. स्वतःबद्दल आत्मविश्वास बाळगा, कारण आत्मविश्वास हाच तुम्हाला विजयी करतो. आत्मविश्वास खूप महत्त्वाचा. मी एक छोटंसं उदाहरण सांगतो की ज्यावेळेस मी ट्रेनिंग करत असताना सुरुवात होती माझी, छोट्या छोट्या कंपन्या करत होतो आणि त्याच वेळेस माझं एक व्याख्यान होतं मुलुंडला आणि त्या व्याख्यानाला एक गृहस्थ आले होते आणि त्यांनी माझं व्याख्यान ऐकलं आणि त्याच्यानंतर ते मला भेटायला आले. मला म्हणाले की तुम्ही सर खूप छान बोलताय, पण तुम्ही महिंद्रा अँड महिंद्रामध्ये ट्रेनिंग केलं आहे का? म्हटलं नाही. म्हटलं मला फक्त एक 10 मिनिटाची अपॉइंटमेंट लागते, तुम्ही जर 10 मिनिटाची मला अपॉइंटमेंट दिली तर मी तिथे ट्रेनिंग करू शकेन. ते म्हणाले ठीक आहे. ते महिंद्रा अँड महिंद्रामध्ये मार्केटिंग मॅनेजर होते. त्यांनी मला त्यांचे जे कांदिवली प्लॅन्टचे जे GM होते त्यांची मला अपॉइंटमेंट घेऊन दिली. 10 मिनिटाची अपॉइंटमेंट होती. मी एवढ्यासाठीच मला सांगतोय की 10 मिनिटंसुद्धा तुमचं आयुष्य बदलू शकतात. 10 मिनिटाची अपॉइंटमेंट होती. मी त्यांच्याकडे गेलो आणि गेल्यानंतर त्यांनी माझं प्रोफाईल घेतलं. 1 मिनिटामध्ये प्रोफाईल असं बघितलं आणि फाईल माझ्याकडे परत दिली. मला म्हणाले, बघा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड वर्क इथिक्स या टॉपिकवर आमच्या कंपनीमध्ये भारतातले सगळे मोठे ट्रेनर्स येऊन गेलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही येताना गेटपासून आमची कंपनी बघितलीत. म्हटलं हो. कशी वाटली तुम्हाला? म्हटलं अतिशय सुंदर. ही अतिशय सुंदर कंपनी मी बनवलेली नाही, माझ्या कामगारांनी बनवली आणि माझे कामगार हे पॉझिटिव्हच आहेत आणि त्यामुळं मला याला काय पॉझिटिव्ह ॲटिट्यूड शिकवायची गरज वाटत नाही. माझ्या हातात फाईल दिली. म्हणून ठीक आहे. पण मी ती फाईल घेतली आणि त्यांना म्हणालो की साहेब, मी तुमची 10 मिनिटाची अपॉइंटमेंट घेतली आहे, 2 मिनिटं केलेली आहेत, अजून 8 मिनिटं आहेत. मी 8च मिनिटं तुमच्या इथे बसणार आहे आणि नंतर मी निघून जाईन. पण मी ट्रेनिंग करतो म्हणजे मी शिकवत नाही, कारण मी स्वतः कामगार होतो. 25 वर्ष मी ॲज अ वर्कमन म्हणून काम केलेलं आहे आणि माझे अनुभव शेअर करतो. मी कुठेही शिकवण्याचा प्रयत्न करत नाही. आणि तुम्ही आता म्हणालात की माझी कंपनी कशी वाटली, तर साहेब, माझी कंपनी भारत बिजली ही तुमच्या महिंद्रापेक्षा खूप छोटी कंपनी आहे.
पण आज आपली माणसं नुसती सकारात्मक असून चालणार नाही आहेत, कारण आज जागतिक सगळ्याच कंपन्या, आज इथे ऑटोमोबाईलच्या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या भारतात उतरलेल्या आहेत. आणि आज माझा कामगार नुसता पॉझिटिव्ह असून चालणार नाहीये, तर तो सर्वोत्तम असायला हवा. आणि मी फक्त त्यांच्याकडे 8च मिनिटं बोलत होतो. मी घड्याळ लावून बसलो होतो. 8 मिनिटं झाल्यावर मी उठलो, मी फाईल घेतली, म्हणालो थँक्यू सर, माझं आपण ऐकून घेतलं. आणि त्यानंतर मी वळलो, केबिनच्या दरवाजापर्यंत आलो आणि त्यांनी मला सांगितलं एक्सक्यूज मी, या बसा. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जाऊन परत बसलो. फाईल द्या. मी परत फाईल दिली. त्यांनी त्याच्यातली हार्ड कॉपी बॅक साईडला होती, ती काढली. आणि मग मला विचारलं त्यांनी, या पॉईंटवर तुम्ही काय बोलता, हा पॉईंट तुम्ही कसं विश्लेषण करता, याचा अर्थ काय, वगैरे वगैरे करता करता मी 3:30 वाजता केबिनमध्ये गेलो होतो. 10 मिनिटाची अपॉइंटमेंट होती आणि 5:30 वाजता बाहेर पडलो. हा आत्मविश्वास तुमच्याकडे असायला हवा. आज असा प्रकार आहे की ते SK कुलकर्णी हे जे तिथे महिंद्राचे जे जनरल मॅनेजर होते ते आज रिटायर झालेले आहेत. पण आज सुद्धा आमचे तेवढेच सलोख्याचे संबंध आहेत, कारण त्या इन्सिडेंटनंतर ते या माझ्या फील्डमध्ये, ट्रेनिंग फील्डमध्ये माझे गुरु झाले. एक लक्षात घ्या, माणसं जिंकायला शिका. आज तुम्हाला यश हवं असेल तर तुम्हाला मातीतून सोनं काढता आलं पाहिजे, आणि ही ताकद तुमच्यात असायला हवी. आणि ही ताकद आपल्या मराठी तरुणांमध्ये आहे, परंतु त्याचा वापर होत नाही आहे. मराठी माणसं ही कुठेही कमी नाही आहेत, प्रचंड ईर्ष्या असलेली माणसं आहेत. पण ही ईर्ष्या, हा राग, हा तुम्ही योग्य मार्गाला जर वापरलात तर तुम्ही 100% यशस्वी व्हाल. पण हा राग नुसता ठेवून उपयोगाचा नाही. एक लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी ऋणी राहायला शिका. मी आजही भारत बिजली कंपनीचा ऋणी आहे, कारण VRS घेतल्यानंतर कुणीही माणूस परत कंपनीत जात नाही. आता मला 18 वर्ष झाली, पण या 18 वर्षातली दसऱ्याची एकही पूजा मी सोडलेली नाही. मी दर दसऱ्याच्या पूजेला मी कंपनीत जातो. त्याचं कारण एक आहे, आयुष्यामध्ये कधीही चाललेला रस्त्याने खाल्लेलं न विसरू नका. कधीही कुणाची बदनामी करू नका, कारण आपली सगळी स्वप्न, आपलं आयुष्य पूर्ण हे ती कंपनी आपली स्वप्न पूर्ण करते. आणि त्यामुळं कधीही त्या खाल्लेल्या अन्नाची बदनामी करू नका. बघा हो, आयुष्यात कधीच काही तुम्हाला कमी पडणार नाही. आणि याच्यामध्ये आत्मविश्वासामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि ते म्हणजे प्रेझेंटेशन स्किल. तुम्हाला स्वतःला बाजारात मांडता आलं पाहिजे. येस, त्यामुळं तुमच्या गोडाऊनमध्ये काय आहे हे तुम्हाला तुमच्या शोरूमला दाखवता आलं पाहिजे. आणि याच्यासाठी प्रेझेंटेशन स्किल हा खूप मोठा टॉपिक आहे. आणि कदाचित पुढं जर आपल्याला जर तो विषय आला तर मी प्रेझेंटेशन स्किलवर सुद्धा बोलेन. परंतु मी तुम्हाला आता 4 पावलं सांगितलेली आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे इच्छाशक्ती. तुमची इच्छाशक्ती जर दांडगी असेल तर तुम्ही काहीही करू शकता. त्यामुळे पहिली गोष्ट इच्छाशक्ती. माझ्या मनात काय हे आज ओळखा, तुमची इच्छाशक्ती. दुसरी गोष्ट, चांगल्या आणि यशस्वी लोकांचं अनुकरण करा. तिसरी गोष्ट, 999 days इज द टार्गेट. 3 वर्ष सातत्यपूर्ण मनापासून एकाच टार्गेटवर परिश्रमपूर्वक, अभ्यासपूर्वक तुम्ही काम करा. तुम्हाला 100% यश मिळेल. आणि चौथी गोष्ट ती म्हणजे तुमच्यातला आत्मविश्वास. त्यामुळं आपणाला हा भाग जो आवडला असेल, कारण 2-2.5 तासाचा जो लेक्चर आहे माझं, ते मी अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण आपणाला हे आवडलं असेल तर आपण आमच्या ह्या कार्यक्रमाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असा जो
प्रतिसाद देत जा आणि तुम्ही खूप छानपैकी स्वतःला प्रेझेंट करून यशस्वी व्हा ही मनोकामना व्यक्त करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. घरकुल आपले छान असावे, घरकुल आपले छान असावे, घरकुल आपले छान.